श्लोक 45. स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धी यथा विन्दति तच्छृणु. अर्थ, आपापल्या कर्माचे ठिकाणी रत असलेल्या म्हणजे रमलेल्या पुरुषाला ज्ञाननिष्ठा योग्यतारूप सिद्धी यश प्राप्त होते. स्वकर्मरत पुरुषाला सिद्धी कशी प्राप्त होते हे तू श्रवण कर, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: जो माणूस आपल्या स्वभावजन्य कार्यात चांगल्या प्रकारे रमतो म्हणजे ते काम करायला त्याला आवडतं, त्यालाच पूर्ण सिद्धी म्हणजे यश प्राप्त होते. संसिद्धी म्हणजे संपूर्ण यश. कारण आपल्या स्वभावाला धरून म्हणजे आपल्या आवडीने जे काम असते ते आपण अगदी मन लावून करतो आणि त्यात आपण रममाण सुद्धा होतो. काम मनापासून केले की ते चांगलेच होते, म्हणजेच त्यात यश मिळते, प्रावीण्य मिळते. मन लावून अभ्यास केला तर चांगल्या गुणाने उत्तीर्ण होता येते. क्षत्रियाला त्याचे स्वभावानुसार युद्ध पराक्रम करायला आवडते, त्यामुळे तो युद्ध कर्मात रंगतो. पण त्याला वेदांचा अभ्यास करायला अगर एखादे शास्त्रीय संशोधन करायला सांगितले तर ते काम करायला त्याला आवडत नाही किंवा त्याचे हातून ते काम नीटपणे होणार नाही. रणांगणावर अर्जुन म्हणत आहे की या स्वबांधवांशी युद्ध करण्यापेक्षा मी वनातच निघून जाईन आणि भिक्षा मागून राहीन. भिक्षा मागता भली असं त्यांनी भगवंताला सांगितलेलं आहे. पण हे योग्य नव्हते, कारण भिक्षा मागून राहण्यात अर्जुन रमला नसता, कारण ते त्याचे कामही नव्हते, ते त्याला आवडलेही नसते. त्यापेक्षा तो आनंदाने युद्ध मात्र नक्कीच करू शकला असता. यासाठीच भगवान त्याला स्वधर्माचे पालन करण्याचा म्हणजेच युद्ध करून त्यात सिद्धी यश प्राप्त करायला सांगत आहेत. प्रत्येकाने स्वभावजन्य कर्माचे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आचरण करावे. विहित कर्माला अनुसरून चालणाऱ्या साधकाला मोक्षप्राप्ती होऊ शकते. मानवी जीवनातील मिळवण्याची तीच एक सर्वश्रेष्ठ अशी सिद्धी आहे. कारण वर्णाश्रमाप्रमाणे आचरण प्रत्येक मानवाने करावे असे परमेश्वराचेच मनोगत आहे. म्हणून अशा आचरणाने ईश्वर प्राप्ती निश्चित होते, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.